ग्रीन टाय. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनं भारतीय समाजमन अक्षरशः ढळून निघालंय. कलावंत देखील याला अपवाद ठरले नसते तर नवलच. चित्रकार सुनील काळे यांच्या मनात देखील आत्महत्येचे विचार आले होते, पण त्यातून ते बाहेर पडले. पण सुशांत सिंहच्या आत्महत्येनं त्यांना लिहितं केलं आणि 15 जूनच्या सायंकाळी त्यांनी चिन्हच्या आर्टिस्ट ग्रुपवर हा लेख पोस्ट केला. तोच लेख त्यांनी त्याच वेळी त्यांच्या फेसबुकवर देखील पोस्ट केला. अपेक्षेपेक्षाही अधिक वाचकांच्या त्या लेखावरती प्रतिक्रिया आल्या. काळे सांगत होते, त्यांना तर तब्बल 50 ते 60 फोन आले. म्हणाले, अनेक वाचक तर अक्षरशः धाय मोकलून रडतात. काही क्षण सुचेनासं होतं. म्हटले, हे सगळे अनुभव चौराहासाठी लिहून काढा. ते सिद्धहस्त लेखक आहेत. ते सगळं लिहितीलच आणि इथं पोस्ट देखील करतील. पण त्याआधी ऐकूया त्यांचं लेखन. आयुष्य मोठं गमतीदार असतं. कितीतरी अकल्पित, नाविन्यपूर्ण, रोमांचक, सुखाच्या दुःखाच्या घटना आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात रोज घडत असतात. आणि विशेष म्हणजे प्रत्येकाचं रोजचं जगणंही वेगवेगळं असतं. एकासारखं दुसऱ्याचं जगणं साचेबंद नसतं. अशा या आयुष्यात कधीकधी वाईट प्रसंगाची मालिका सुरू होते आणि चांगला कणखर दिसणारा माणूससुद्धा निराशेच्या गर्तेत खोलवर रुतत जातो. काही माणसं चेहऱ्यावर हुशारीचा आव आणत असतात, पण मनातून मात्र कोलमडून एखाद्या वटवृक्षाप्रमाणे उन्मळून पडलेली असतात. असा प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येतोच की खूप झालं जगून, आता नको जगायला यापुढं. माणसं कबूल करत नाहीत, पण आतून त्यांना या प्रसंगाची आठवण धगधग मनात साठलेली असते. 1995 साली मी मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये चित्रप्रदर्शन केलं होतं आणि ते सर्व प्रकारे, विशेषतः व्यावसायिक स्तरावर यशस्वी झालं. त्या काळात मी नालासोपारा इथं राहायचो. माझी नोकरी केमोल्ड कंपनीच्या फ्रेमिंग डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळं कंपनीच्या लोअर परेल, प्रिन्सेस स्ट्रीट, वसई आणि जहांगीर आर्ट गॅलरी इथं मला रोज जायला लागायचं. सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत मी थकून भागून घरी परत यायचो. माझं हे रोजचंच रुटीन झालं होतं. त्या रुटीनला आणि त्या भयानक गर्दीच्या रेल्वे प्रवासाला मी मनापासून कंटाळलो होतो. रोज जगण्याऐवजी मी रोज मरत चाललोय ही भावना खूप खोल ठसली होती माझ्या मनात. मला वाई, पाचगणी, महाबळेश्वरचा निसर्ग खूप आवडायचा. म्हणून मी परत कायम मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला. पाचगणीमध्ये मला चित्रविक्रीसाठी आर्ट गॅलरी तयार करायची होती. या आर्ट गॅलरीच्या ध्येयासाठी मी बेफाम झालो होतो. मी मनापासून प्रयत्न करत होतो. शेवटी सिडने पॉईंटच्या जवळ मला एक जुना बंगला भाड्यानं मिळाला. त्या जुनाट बंगल्याला आर्ट गॅलरीचं स्वरूप देताना माझे सगळे पैसे कसे संपले हे मलाही कळलं नाही. तरीही जिद्दीनं आम्ही आर्ट गॅलरी सुरू केली. अतिशय उत्तम प्रतिसाद सर्व पर्यटकांकडून आणि स्थानिकांकडून आम्हाला मिळत होता. परंतु 1 वर्षाच्या आत घरमालकानं फसवलं आणि त्याची जागा परत मागितली. मी त्याला अनेक विनंत्या करूनसुद्धा त्यांनी नकार दिला. त्यामुळं खऱ्या अर्थानं व्यावसायिकरित्या मी पूर्णपणे कोलमडून पडलो. त्यानंतर उतरती कळा लागली. मग नव्या जागांसाठी शोध सुरू राहिला. पुढं मग पाचगणी क्लब, टेबल लँडवरची गुहा, मॅप्रो गार्डन अशा वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न करत राहिलो. प्रत्येक ठिकाणी नवीन अडचण, नवा प्रयोग,
नवं इंटेरियर करावं लागायचं. प्रत्येक वर्षी जागा बदलावी लागायची. आणि त्या काळात मॅप्रो गार्डन इथं उघड्यावर प्लाझासारखं प्रदर्शन मी लावलं होतं. मे महिन्यात एक दिवस अचानक वळवाचा पाऊस वादळासारखा कोसळला आणि सगळी चित्र, ग्रीटिंग कार्ड्स, कॅलेंडर्स, पोस्टर्स सगळं काही धो पावसात भिजून गेलं. मॅप्रोचे कुणीही कामगार मदतीला आले नाहीत. त्यामुळं जवळपास 200 प्रत्यक्ष जागेवर जाऊन काढलेली ओरिजिनल जलरंगातली निसर्गचित्र पूर्णपणे बेचिराख झाली. ही ओरिजिनल चित्र पावसामुळं पूर्णपणे धुवून गेली. मॅप्रोच्या मालकांनी कोणतीही मदत केली नाही. उलट सर्वच्या सर्व चित्रांचा कचरा ताबडतोब उचला, नाहीतर दुसऱ्या दिवशी रस्त्यावर टाकला जाईल अशी धमकी दिली. आणि पूर्ण देखील केली. आणि जी अवहेलना केली ती मनाच्या पटलावर एखाद्यानं चाकूचे अनेक वार करावेत तशी जखम करून गेली. अतिशय कष्टानं काढलेली मूळ चित्र धुळीला मिळाल्यामुळं जगण्याचा आधारच संपला. राहायला घर नाही, जगण्यासाठी पैसे नाहीत, घरातून सकारात्मक प्रतिसाद नाही. अशा परिस्थितीत सगळीकडं निराशेच्या अंधारानं मनाला ग्रासून टाकलं. मनात काळ्या ढगांची काळीकुट्ट गर्जना सतत येत राहू लागली. आणि मग सर्व पसारा आवरून मी मुंबईला गेलो. तिथं नालासोपारा इथं माझ्या एकुलत्या एक मुलीचा डॉक्टरांच्या चुकीच्या दिलेल्या इंजेक्शनमुळं मृत्यू झाला आणि खऱ्या अर्थानं मी पूर्णपणे धुळीला मिळालो, पूर्णपणे खचलो. आणि मग जगण्यात राम नाही, मजा नाही. सर्व ठिकाणी निराशाच निराशा पदरी पडल्यामुळं मग जगायचं तरी कसं, कशासाठी? असं संघर्षमय जीवन किती वर्ष जगायचं? सततच्या संघर्षाचाच मला खूप कंटाळा आला. म्हणून मी मनातल्या मनात आत्महत्या करण्याचं नक्की केलं. पाचगणी क्लबच्या समोरच मुख्य रस्त्याला लागूनच छोट्या रस्त्यावरती सेंट पीटरचं चर्च आहे. त्या चर्चच्या पाठीमागं अँग्लो इंडियन ख्रिश्चन लोकांची दफनभूमी आहे. इथला परिसर अतिशय शांत आणि निसर्गमय आहे. पाचगणीचा शोध ज्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना लावला त्या जॉन चेसन याची दफन केलेली दुर्लक्षित समाधी इथं आहे. माहीत नाही, पण आत्महत्या करण्यापूर्वी त्या थडग्याचं दर्शन घेऊन आत्महत्या करण्याचं मी नक्की केलं होतं. आणि दुपारी 2च्या सुमारास मी तिथं पोचलो. ज्या माणसानं पाचगणीचा शोध लावला, असंख्य फळाफुलांची, सिल्वर वृक्षांची झाडं लावली, कॉफी, बटाटे, स्ट्रॉबेरी यांची लागवड केली, या ठिकाणी पहिला बंगला बांधला, या परिसराचा संपूर्ण अभ्यास करून हिल स्टेशनला लागणाऱ्या सगळ्या सुधारणा केल्या, गाईड बुक लिहिलं, ब्रिटिशांच्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या, त्या महान जॉन चेसनची दफनभूमी मात्र उघड्यावरच अनेक ऊन पावसाळे झेलत मलूल पडलेली होती. गवताच्या आणि काट्याकुट्यामध्ये कधीही साफसफाई नसल्यामुळं ती नीट दिसतसुद्धा नव्हती. मी थोडी बसण्यासाठी जागा साफ केली आणि डोळे मिटून जॉन चेसनबरोबर बोलत राहिलो. त्याची आणि माझी पाचगणीकरांनी केलेली दुर्लक्षित अवस्था सारखीच होती. अचानकपणे डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. या निर्जन स्थळी मी पूर्णपणे ध्यानस्थ होऊन एकरूप झालो होतो. मला कशाचंही भान राहिलं नव्हतं. कितीतरी वेळ मी तसा सुन्न बसून होतो आणि अचानकपणे कोणीतरी खांद्यावर हात ठेवल्याची जाणीव झाली. डोळे उघडले, पाठीमागं पाहिलं. तो माझा मित्र आयझॅक सिंग दिसला. आयझॅकनं मला कडकडून मिठी मारली, माझे डोळे पुसले, माझं सांत्वन केलं आणि माझी निराशेची पूर्ण कथा मनापासून ऐकली. आयझॅक पाचगणीत कम्प्युटरचे प्रायव्हेट क्लासेस चालवायचा. संगणक आणि त्याचं शास्त्र याची त्याला खूप माहिती होती. सर्वांना फार प्रेमानं तो शिकवायचा. मी चित्रकार असल्यानं कॉम्प्युटरवर चित्र, स्केचिंग काढायला प्रोत्साहन द्यायचा. फुकट शिकवायचा.
आणि एखादं सुंदर स्केच झालं की खूप कौतुक करायचं. सर्वांना अतिप्रेमानं शिकवत असल्यामुळं अनेक देशी परदेशी विद्यार्थी त्याच्या क्लासमध्ये आवडीने येत असत. तो सतत बिझी असायचा. चालताना देखील धावत धावत चालायचा. आयझॅक खूप गमतीशीर पण विनोदी माणूस होता. मी सुसाईड करणार असल्याचं सांगितल्यावर त्यानं माझं प्रथम खूप मनापासून अभिनंदन केलं आणि मला म्हणाला, इतक्या प्रचंड संघर्षानं चित्रकलेचं प्रशिक्षण घेतलंस, पाचगणी परिसरातल्या असंख्य चित्रांना तू रेखाटलंस, चित्रप्रदर्शनं केलीस आणि जाग्याअभावी तुला खूप त्रास झाला त्याचा मी साक्षीदार आहे. चित्र पावसात भिजली, तुझं खूप नुकसान झालं याचीही मला जाणीव आहे. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाहीत. तुला यश का मिळालं नाही हे मी सांगू शकत नाही. तू खूप कष्ट घेतलेस त्यामुळं तू आत्महत्या करू नकोस असंही मी तुला सांगणार नाही. पण मी एक तुला विनंती करतो की तुझी जी कला हातामध्ये जिवंत आहे ही तुझ्याबरोबरच संपणार. तर काही दिवस तू बिलीमोरिया स्कूलमध्ये मुलांना चित्रकला शिकव. तिथं कुणीही कला शिक्षक नाही आहे. त्या मुलांना एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या चित्रकला विषयाच्या परीक्षा द्यायच्या आहेत. त्यांना गुरुची म्हणजे कला शिक्षकाची फार आवश्यकता आहे. जर तू सुसाईड करून मरून गेलास तर तुझी कलाही तुझ्याबरोबर मरून जाईल. जर तू ही कला कोणाला शिकवली नाहीस तर या चर्चमधला येशू तुला कधीही माफ करणार नाही. तेव्हा फक्त 1 महिना तू या मुलांना शिकव आणि नंतर निवांतपणे आत्महत्या कर. तुला मी अडवणार नाही. पण मी चित्रकला कधी शिकवलीच नाही. ही शाळा इंग्रजी माध्यमाची आहे आणि माझं ATD किंवा AM झालेलं नाही. ते शाळेतले लोक मला कसे स्वीकारतील? हे नाही, मला नाही जमायचं हे. मी कमर्शियल आर्ट्स शिकलेलो आहे. शिक्षण क्षेत्राशी माझा कधी संबंधही आलेला नाही अशी मी विनंती त्याला केली. आयझॅक जिद्दी होता. त्यानं त्याच्या गळ्यातला ग्रीन रंगाचा टाय काढला आणि माझ्या गळ्यात घातला आणि म्हणाला, मिस्टर आर्टिस्ट सुनील काळे, नाव यू आर लुकिंग व्हेरी स्मार्ट आर्ट टीचर. तुला मी वचन देतो की तुला कसलाही त्रास होणार नाही, कसलाही इंटरव्ह्यू घेतला जाणार नाही, कसल्याही अटी टाकल्या जाणार नाहीत. सकाळचा नाश्ता, 2 वेळचं जेवण, संध्याकाळचा चहा आणि राहण्यासाठी तुला एक खोली मिळेल. अरे माणसाला जगायला आणखी लागतं काय? अन्न, वस्त्र, निवारा आणि जॉब. तुला जर या सगळ्या गोष्टी मिळत असतील तर हे चॅलेंज तू का स्वीकारू नये? 1 महिन्याचा तर फक्त प्रश्न आहे. शिवाय तू जी आत्महत्या करणार आहेस त्याला मी विरोधी करत नाही. मग प्रश्न येतो कुठं? या जगातून जाण्यापूर्वी अनुभवलेलं, शिकलेलं सर्वोत्तम ज्ञान तू त्या मुलांना दे, एवढीच माझी मागणी आहे. थोडा शांतपणे विचार केल्यानंतर मलाही त्याचं म्हणणं पटलं. आपलं सर्वोत्तम ज्ञान मुलांना द्यायचं, मगच मरायचं असं मी ठरवलं. दुसऱ्या दिवशी बिलीमोरिया स्कूलमध्ये सकाळी हजर झालो. प्राचार्य सायमन सरांनी मला अपॉइंटमेंट लेटर दिलं आणि एका छोट्या मुलांच्या वर्गात शिकवण्यासाठी पाठवलं. वर्गात प्रवेश केल्यानंतर मला पाहून ती छोटी मुलं फार आनंदित झाली. त्यांना खूप वर्षांनी आर्ट टीचर मिळाल्यामुळं उत्साह आला होता. ती सगळी मुलं आणि मुली माझ्या भोवती जमा झाली. त्यांची स्वतःची चित्रकलेच्या वह्या, क्रेयॉन कलरचे बॉक्स मला दाखवू लागली. मुलांचा उत्साह पाहून मीही खुश झालो आणि त्यांना चित्रकला शिकवू लागलो. जणू मी माझ्या छोट्या स्वतःच्या मुलीला शिकवतोय असा भास मला होत होता. शिकवता शिकवता 2 तास कसे संपले हे मलाही कळलं नाही. सायली पिसाळ, आकाश दुबे, उत्सव पटेल, ताहिर अली अशी अनेक नावं आजही मला आठवत आहेत. नंतर दुसरा वर्ग, नवीन तास, नव्या ओळखी, नवी उत्सुकता असलेली मुलं, त्यांच्या निरागस भावना मला हेलावून गेल्या. नव्यानं ओळखीची होत असलेली छोटी मुलं आणि मुली शाळा सुटल्यानंतरही माझ्या खोलीभोवती घिरट्या घालत राहिली. त्यांना त्यांची नवीन चित्र दाखवायचा खूप उत्साह असायचा. मग मीही त्यांना क्राफ्ट, अरोगामी, चित्रांचे वेगवेगळे विषय उत्साहानं शिकवू लागलो. मीही नियमित त्यांची व्यक्तिचित्र स्केचिंग करू लागलो. शशी सारस्वत, संजय अपारसर, दुबे मॅडम, छाया
आणि संजय उपाध्याय, मोहिते सर, नॅथलिन मिस, सुनील जोशी सर असे नवीन मित्रही या बिली मोरिया शाळेत मला भेटले. अशा रीतीनं 1 महिना, 2रा महिना, 3रा महिना कसा संपला हे कळलंच नाही. एक शाळेचं नवीन वेगळं विश्व मी अनुभवत होतो. हे माझ्यासाठी फार वेगळं जगणं होतं. शाळेत मी जरी रोज नवीन शर्ट घालत असलो तरी माझा टाय मात्र एकच होता, आयझॅकनं दिलेला ग्रीन टाय. अशा रीतीनं 1 वर्ष संपलं आणि मी सेंट पीटर्स या ब्रिटिश स्कूलमध्ये गेलो आणि माझी पत्नी स्वाती बिली मोरिया स्कूलमध्ये जॉईन झाली. सेंट पीटर्समध्ये चित्रकला विषयाला खूप प्रोत्साहन मिळत होतं. मुलं देखील नवनवीन गोष्टी शिकत होती आणि त्याचबरोबर माझी चित्रकलाही नव्यानं बहरून येत होती. या नव्या शाळेच्या परिसरातील मी अनेक निसर्गचित्र नव्यानं रेखाटू लागलो. त्या काळात माझ्या चित्रकलेची प्रदर्शनं नेहरू सेंटर, नंतर ओबेरॉय टॉवर हॉटेल आणि 2002मध्ये जहांगीर आर्ट गॅलरी इथं झाली. या ठिकाणी अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. माझी आर्थिक स्थितीही सुधारली. 2003 साली मी नवीन रो हाऊस घेतलं, नवा स्टुडिओ बांधला. सेंट पीटर्स इथं ड्रेस कोड असल्यामुळं भरपूर कपडे घेतले. त्यावेळी माझ्याकडं रंगीबेरंगी असे 80 टाय झाले होते. आजही आठवण म्हणून ते टाय माझ्याकडं आहेत. पण एक टाय मात्र मी प्रेमानं, जिव्हाळ्यानं कायमचा जपून ठेवलेला आहे. तो म्हणजे आयझॅक सरांनी दिलेला ग्रीन टाय. मी कधीही दुःखी आणि निराशेच्या गर्तेत असलो की मला आयझॅकची आठवण येते. आता आयझॅक अमेरिकेत असतो. त्यानं आता लग्नही केलेलं आहे. फेसबुकवर अधूनमधून भेटत असतो. मी कितीही श्रीमंत झालो, माझी परिस्थिती सुधारली, बिघडली तरी एक गोष्ट मी त्याला कधीही परत करणार नाही, ती म्हणजे ग्रीन टाय. कारण तो टाय मला स्वतःला कधीकधी आयझॅक बनवतो. माझ्याकडे कितीतरी कलाकार मित्र येत असतात. काही नवीन शिकणारे असतात, काही निराश झालेले असतात, काही उमेद हरवलेले कलाशिक्षक असतात. अनेक गोष्टींच्या तक्रारी करत असतात. त्यांना मार्ग सापडत नसतो. अशावेळी मी काळे सरांच्या ऐवजी आयझॅक होतो. नव्हे, आयझॅक सर संचारतो माझ्यात. ज्या ज्या वेळी अशी निराशेनं ग्रासलेली, व्यथित, दुःखी माणसं मला भेटतात त्यावेळी आपण प्रत्येकानं आयझॅक झालं पाहिजे असं माझं अंतर्मन मला नेहमी सांगत असतं. कारण आयझॅकचा ग्रीन टाय सतत या गोष्टीची मला आठवण करून देत असतो. जीवन हे आत्महत्या करून संपवण्यासाठी नसतं, तर आपल्यातील सर्वोत्तम देण्यासाठी, सर्वोत्तम जगण्यासाठी, सर्वोत्तम शिकण्यासाठी, सर्वोत्तम पाहण्यासाठी, सर्वोत्तम शिकवण्यासाठी आणि सर्वोत्तम ऐकण्यासाठी असतं. असे अनेक आयझॅक मला वेळोवेळी भेटत गेले आणि माझं आयुष्य समृद्ध करत गेले. 21 वर्ष झाली आता या घटनेला. आत्महत्या करायचं तर मी कधीच विसरून गेलो आहे. असे अनेक आयझॅक आपल्याला वेगवेगळ्या नावानं, वेगवेगळ्या रूपात भेटत असतात. कधी भेटले नसले तर तुम्हालाही असा आयझॅक भेटावा आणि एक ग्रीन टाय मिळावा, किंवा तुम्हीच कुणाचे तरी आयझॅक व्हावं आणि त्या निराश माणसाला एक ग्रीन टायसारखी वस्तू द्यावी, म्हणजे निराशेचा अंधार कायमचा दूर व्हावा. म्हणून खूप खूप शुभेच्छा. तर अशी आहे माझी ग्रीन टायची आठवण, मला सतत प्रेरणा देणारी. सुनील काळे. दूरध्वनी क्रमांक 9423966486 9423966486. वाचन दत्ता सरदेशमुख.